हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मी तुझा खूप आदर करते, कारण तुला माहिती आहे की माझ्या आयुष्याचं एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे माझा IAS बनणं. कुठपर्यंत तू असा मूर्खपणा करत राहणार आहेस? झालंय तरी काय मग? तू आकांक्षाच्या घरी गुंड पाठवलेस? चोर चोर. अरे वा, घरात पूजेच्या गोष्टी होत आहेत. ही खरंच चांगली गोष्ट आहे आजी. तसंही घरात खूप दिवसांपासून पूजा झाली नाही. हे काय झालं तुला? ती गुंड जेव्हा माझं मंगळसूत्र ओढत होती, कदाचित तेव्हा त्यांची नखे लागली असतील. आपल्या घरातून साधं कपाट आणलं नाहीस. कपाट तर सोडून दे, साधा डब्बा आणला नाहीस. आणि कोणी हक्क दिला तुला आमच्या घराचा दागिना हरवायचा? पूर्ण 50,000चं होतं ते मंगळसूत्र. 50,000चं. अगं तुला एवढ्यासाठीच घातलं होतं की तुझ्या बापाला ते दिसेल आणि आम्हाला काहीतरी तो देईल. आणि राहिला प्रश्न चोरीचा, तर आमचं ते नशीबच फुटकंय की तू आमच्या घरात सून म्हणून आलीस. नाहीतर मला कधीच हवं नव्हतं की तुझं लग्न अपूर्वशी व्हावं. वहिनी, आता हे रडगाणं बंद कर. नाही काय, तुझ्या रडण्याने गेलेलं मंगळसूत्र परत नाही येणार आणि बेजबाबदारपणाची हद्द असते. एक मंगळसूत्र सांभाळू शकत नाही. पूजा, अगं मी खरंच सांगते, मी सांभाळूनच चालत होते, पण ते गुंड कधी आले आणि माझं मंगळसूत्र ओढून निघून गेलेत. मी काहीच नाही करू शकले. वा वहिनी वा, एकतर 50,000चं नुकसान केलं आणि आता आई आणि दादापासून वाचण्यासाठी रडण्याचं नाटक करते. वा. पूजा, अगं पूजा, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. मी कशाला खोटं बोलेन? मी खरं बोलते. कसा विश्वास ठेवू वहिनी? मला एक सांग, ज्वेलरी काय मी घालत नाही किंवा ती घालून मी बाहेर जात नाही, मग आजपर्यंत मला कोणी छेडलं नाही किंवा छेडण्याचा प्रयत्नही केला नाही, समजलं? वहिनी, मला तर वेगळंच वाटतंय. असं तर नाहीये ना की तुझ्या घरातल्यांना पैशांची गरज आहे आणि म्हणून तू ते मंगळसूत्र विकलंस? पूजा, अगं तू हे काय बोलतेस? मी माझं मंगळसूत्र का विकेन? तू असं बोलूच कसं शकतेस? जाऊ दे, आता जे व्हायचंय ते तर झालंय. पण तुला माहितीये, ह्या सगळ्याचं टेन्शन बिचारा दादावर आलंय. कारण आता काय ना, तुला पुन्हा नवीन मंगळसूत्र बनवावं लागणार. एकदम बरोबर बोललीस तू पूजा. जे पैसे तुझ्या लग्नासाठी म्हणून ठेवलेले, ते आता या महाराणीवर उधळले जाणार आहे. बिचारा माझा अपूर्व रात्रंदिवस राबून काम करणार आणि ही महाराणी आयश करणार. माझं तर नशीबच फुटून गेलं की ही अपशकुनी आपल्या घरात आली. आता तर हिच्या रडण्याचं मला नाटक सुद्धा बघवत नाही. चल पूजा.
विचार, बांगड्या काढ. आई आई बांगड्या माझ्या. मी एकदा जे सांगितलं ते ऐकायला येत नाही. बांगड्या काढ. हो हो आई. घे पूजा, माझ्या कपाटात जाऊन ठेव. हिचा काय भरोसा, ही पुन्हा येऊन सांगेल की आई माझ्या बांगड्या चोरीला गेलेत. गाढवाला थोड्याची चौकट. चल पूजा. सुकन्या आमच्या कन्या. दिसत नाही का? नीट नाही चालवू शकत? ओ, तर तू आहेस. नाहीतरी तुझ्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? गाडीत बसल्यावर तर तू तर आकाशातच उडतोस. पण अभिषेक, विसरू नकोस की रस्त्यावर दुसरे लोकही चालतात. फक्त तू एकटा नाहीयेस. कमीत कमी गाडी तरी नीट चालवत जा. गाडी कशी चालवतात हे मला तू शिकवायची गरज नाहीये. ही माझी गाडी आहे, मी मला हवी तशी चालवेन. हो हो, नक्कीच. तसंही तुझ्या गाडी चालवण्याचा किंवा न चालवण्याचा माझ्यावर काही फरक पडत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव की तुझ्या अशा या निष्काळजीपणामुळे कुणाचा तरी जीव जाऊ शकतो. मग त्यांनी पण त्यांच्या गाड्यांमधून फिरावं, मग त्यांनाही त्रास नाही होणार. तुझ्या बरोबर बोलणं म्हणजे मूर्खपणा आहे. कारण दुसऱ्यांचा त्रास तुला समजणार नाही आणि तू समजून घेणारही नाही. अभिषेक, माझा हात सोड. नाही सोडणार. काय करशील? मी सांगते, माझा हात सोड. आधी हे सांग, आंधळा कोणाला बोललीस? हा, तुला बोलले. खरं बोलण्याची खूप खाज आहे ना तुम्हा बाप बेटींना, तेही अभिषेक थापरच्या विरोधात. आता मी तुला दाखवतो की अभिषेक थापरच्या विरोधात साक्ष देण्याचा परिणाम काय असतो ते. अरे तू तर घाबरलीस आकांक्षा. बस एवढीच हिंमत आहे तुझ्यात? हा तर फक्त ट्रेलर होता. जर मी मनात आणलं ना तर तुला आणि तुझ्या घरादाराला सहज बर्बाद करू शकतो. आकांक्षा, आकांक्षा, काय झालं तुला? अगं तू वाटेत अशी का उभी आहेस? आणि आणि हे सामान? अगं कोणी केलं हे सगळं? तो अभिषेक. अभिषेक? त्याला तर मी आता ठीक आहे. चला आधी मी तुला तुझ्या घरी सोडतो.
सुकन्या आमच्या कन्या. अरे तुम्ही इथे बसलायत. काय झालं आज तुम्ही इथे इतके शांत शांत बसलायत? काय झालं? अपूर्व, काय झालं अपूर्व? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? हा एकदम बरं आहे मी. मला काय झालं? मग तुमचा चेहरा एवढा उदास का आहे? सांगा ना काय झालंय? काही नाही झालंय. अपूर्व, तुम्ही खोटं बोलताय. मला ठाऊक आहे की तुम्हाला नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाहीतर छोट्या मोठ्या गोष्टींचं तुम्ही टेन्शन घेत नाही. सांगा ना काय झालंय ते. मी तुमची बायको आहे. तुम्ही मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? काही नाही ग, ऑफिसमध्ये थोडा प्रॉब्लेम सुरू आहे. ऑफिसमध्ये प्रॉब्लेम? पण काय झालं? बघितलं ना, तू पण टेन्शन घ्यायला लागलीस. अपूर्व, हे सर्व जाऊ द्या. मला सांगा काय झालं? कसला त्रास होतोय तुम्हाला? सांगा ना. तुझ्या पप्पांमुळे. काय? माझ्या पप्पांमुळे? हो, पण तू चिंता नको करूस, मी सगळं काही सांभाळून घेईन. पण अपूर्व, पप्पांचा आणि तुमच्या ऑफिसचा काय संबंध? मी मल्लिकाजींकडे काम करतो. मल्लिकाजींचा मुलगा अभिषेक थापरवर तुझ्या पप्पाने शास्त्रीजींच्या खुनाचा आरोप ठेवलाय. त्याच्यावर केस केली त्यांनी. हा तर? म्हणून मल्लिकाजींना असं वाटतंय की तुझ्या वडिलांनी ही केस मागे घ्यावी. पण अपूर्व, ही मल्लिका आणि पप्पांच्या मधली गोष्ट आहे. यामध्ये तुम्ही काय करू शकता? मल्लिकाजींना असं वाटतं की मी ह्याबाबत तुझ्याशी बोलावं आणि तू तुझ्या बाबांबरोबर बोलावंस की त्यांनी ही केस मागे घ्यावी. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी तृष्णाला ह्याच्या बाबतीत अजिबात काही बोलणार नाही. मग काय, त्या थोड्याशा रागावल्या, माझ्यावर डाफरल्या आणि मला तिकडून जायला सांगितलं. तृष्णा, मला भीती याची वाटते की मी खूप मेहनतीने या पदावर पोचलोय ग. हे सगळं माझ्याकडून हिसकावून न जावं. तृष्णा, मला काळजी वाटते ग. त्या आम्हाला नोकरीवर काढून तर नाही ना टाकणार? हॅलो, कशी आहेस कृष्णा? जय श्री कृष्ण आजी. इकडे सर्व ठीक आहे. तुम्ही सांगा, तुम्ही सगळे कसे आहात? इकडे घरात सगळेजण ठीक आहेत. तुला अशासाठी फोन केला होता की आपण आपल्या घरी पूजा ठेवली होती. तुला आणि जावई बापूंना नक्की यायचंय. अरे, ही तर चांगलीच बातमी आहे. मी आणि अपूर्व नक्की येऊ. ठीक आहे बेटा, मी फोन ठेवते. हो आजी. सुकन्या आमच्या कन्या. अपूर्व, आजीचा फोन आला होता. घरी पूजा आहे, त्यांनी आपल्याला बोलवलंय. आपण जाऊया ना. अपूर्व, मी खूप खुश आहे की तुम्ही मल्लिकाजींची साथ नाही दिलीत. तुम्ही त्यांच्यासोबत तडजोड नाही केली. कारण खरं सांगू का, मी ह्या विषयावर पप्पांशी बोलूच शकले नसते. कारण मला माहिती आहे की पप्पा कधीच चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही. जर त्यांनी अभिषेकच्या विरोधात पाऊल उचलले आहे तर ते योग्यच असणार. आणि तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सत्याच्या बाजूने आहात आणि सत्याच्या बाजूने असणाऱ्यांचं कधीच वाईट होत नाही. त्यांचे कधीच नुकसान होऊ शकत नाही. आणि आज मी खरंच खुश आहे. का? कारण तुम्ही मल्लिकाजींना नकार देताना जराही विचार केला नाही की त्यांनी तुम्हाला किती सुखसुविधा दिल्या. खूप काही केलंय तुमच्यासाठी
किती चांगला पगार दिलाय आणि खरं तर हे सगळं तुमच्याकडून त्या एका झटक्यात घेऊ शकतात, परत घेऊ शकतात. तृष्णा, तुला माहिती आहे मी हे सगळं का केलं? कारण मी तुला दुःखी आणि टेन्शन मध्ये नाही पाहू शकत. तृष्णा, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो. खरंच अपूर्व? अगदी खरं आहे. मी माझं पहिलं पाऊल उचललंय मल्लिकाजी, आणि आता लवकरच मी माझ्या ध्येयाकडे पोहोचेन. तुझी हिम्मत कशी झाली आकांक्षाला त्रास द्यायची? तुला काय वाटलं ती एकटी आहे? अभिषेक थापरची कॉलर पकडतोस? अभिषेक थापरला थप्पड मारलीस तू. सोहन, तू खूप पस्तावणार आहेस, खूप पस्तावणार आहेस. अभिषेक थापरला मारलीस. अरे अरे जाऊ दे. अरे अरे अभिषेक असू दे. सोडा मला. ह्याला दाखवतो याची अवकाश. अरे जाऊ दे रे. अरे उगाच मारामारी नको. अरे लफडी नको उगाची. लक्षात ठेव, सोडणार नाही तुला. अरे जा. अरे जाऊ दे रे. ये हिम्मत आहे तर सोड मला. अरे ये. तुला काय घाबरतो काय? घाबर असशील आपल्या खालचा. गाडी कशी चालवतात हे मला तू शिकवायची गरज नाहीये. ही माझी गाडी आहे, मी मला हवी तशी चालवेन. पण एक गोष्ट लक्षात ठेव की तुझ्या अशा या निष्काळजीपणामुळे कुणाचा तरी जीव जाऊ शकतो. मग त्यांनी पण त्यांच्या गाड्यांमधून फिरावं, मग त्यांनाही त्रास नाही होणार. अभिषेक, माझा हात सोड. नाही सोडणार. काय करशील? आधी हे सांग, आंधळा कोणाला बोललीस? हा, खरं बोलण्याची खूप खाज आहे ना तुम्हा बाप बेटींना, तेही अभिषेक थापरच्या विरोधात. आता मी तुला दाखवतो की अभिषेक थापरच्या विरोधात साक्ष देण्याचा परिणाम काय असतो ते. अरे तू तर घाबरलीस आकांक्षा. बस एवढीच हिंमत आहे तुझ्यात? हा तर फक्त ट्रेलर होता. जर मी मनात आणलं ना तर तुला आणि तुझ्या घरादाराला सहज बर्बाद करू शकतो. ह्याला माझी धमकी समजू नकोस. माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना वॉर्निंग आहे. अभिषेक आणि मल्लिका थापरला धडा शिकवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे माझं IAS होणं. एकदा का मी IAS झाले ना, तेव्हा त्यांना दाखवून देईन की ते लोकांना कसा त्रास देतात, कसे त्यांच्या आत्मसन्मानाचा बळी देतात. मी लाचार आणि दुर्दैवी लोकांसाठी लढेन, त्यांना न्याय मिळवून देईन मी. हॅलो आकांक्षा, तुला माहितीये का, आज कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये अभिषेक आणि सोहन मध्ये खूप मोठं भांडण झालं. त्यांच्यामध्ये खूप मारामारी झाली. आकांक्षा, पण रीमा, हे सगळं झालं कसं? हे तर मला माहित नाही, पण आकांक्षा मला खूप भीती वाटते. पुढे जाऊन हे भांडण कुठे वाढू नये. तुला काहीतरी करावं लागेल आकांक्षा, काही करावं लागेल तुला. वाय, मानलं पाहिजे तुला. नाहीतरी वहिनीला स्वप्नात पण वाटलं नसेल की तिची ही छोटीशी चूक एवढी महागात पडेल. आणि तू सुद्धा किती चतुरपणे एवढ्या महागड्या बांगड्या तिच्याकडून काढून घेतल्या.
तुला खरं सांगू आई, माझी नजर होती या बांगड्यांवर, पण बघावं तेव्हा महाराणी घालूनच फिरायची. तू ना खूप मोठी इच्छा पूर्ण केलीस माझी. अरे माझ्या मुलाच्या कमाईचा तर एक छदाम पण तिच्याकडे राहायला देणार नाही. आणि या तर सोन्याच्या बांगड्या आहेत. केव्हापासून मी वाट बघत होती की कधीतरी या बांगड्या परत घेईन. देवाने माझं ऐकलं. आता या बांगड्या तुलाच ठेव, पाहिजे तेवढं वापर. कळलं? खरंच आई? पूजा, बेटा माझा चष्मा बघितलास का? कधीपासून शोधतोय, सापडत नाहीये. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.